गेल्या 17 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीमध्ये कचरा तसाच पडून आहे। जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे आणि या साठलेल्या कचऱ्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झालाय। मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावरती सोडून परदेश दौऱ्यावर गेलेत। फुरसुंगीमध्ये कचरा टाकण्यास गावकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरू आहेत। मात्र कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा न काढताच पालकमंत्री आणि महापौरांनी ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोला जाणं पसंत केलंय। कचऱ्याच्या प्रश्नावरती ना फुरसुंगीवासीय मागे हटतायत ना प्रशासन यावरती कोणतं पाऊल उचलतंय। या दोघांच्या संघर्षात सामान्य पुणेकराला मात्र कचऱ्यातच राहावं लागतंय। तेव्हा तब्बल 17 दिवस होत आलेले आहेत पुण्यातला कचरा उचलला जात नाहीये, कारण फुरसुंगीवासीय आहेत तिथल्या कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास त्यांनी मनाई केलेली आहे आणि 17 दिवसांपासून ही परिस्थिती आहे। मात्र तिथले पालकमंत्री असतील गिरीश बापट, सोबतच पुण्याच्या महापौर आहेत मुक्ता टिळक, ते मात्र सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत। 17 दिवसांपासून कचऱ्याचा हा प्रश्न पेटलेला आहे। मात्र तो प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या हालचाली गेल्या 17 दिवसांमध्ये झालेल्या नाहीयेत। तेव्हा पुण्याच्या या कचरा प्रश्नावरती नेमका तोडगा कोण काढणार याकडे आता बघावं लागेल, कारण पालकमंत्री जागेवरती नाहीयेत, ते पुण्यात नाहीयेत। सोबतच पुण्याच्या महापौर आहेत मुक्ता टिळक, त्या देखील परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत। मंदार गोंजारी पुण्यावरून आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्याचे लोक कचऱ्यात आणि लोकप्रतिनिधी परदेश दौऱ्यावरती असं चित्र बघायला मिळतंय। काय समस्या भेडसावतात पुणेकरांना? रेश्मा, काही दिवसांपूर्वी पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणी जो कचरा डेपो आहे तिथल्या कचरा डेपोला आग लागली आणि पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। या दोन गावातील ग्रामस्थांनी पुणे महापालिकेकडून त्या ठिकाणी जो उघड्यावरती कचरा टाकला जातो तो टाकण्यास मनाई केली आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं। गाड्या त्या ठिकाणी येऊ देण्यास त्यांनी मनाई केली। त्यानंतर पुणे शहरामध्ये हळूहळू कचरा वाढत गेला। सुरुवातीला महापालिकेने तो कचरा इतर ठिकाणी नेऊन ही कचरा समस्या अधिक तीव्र होणार नाही याचे प्रयत्न केले, मात्र इतर ठिकाणी कचरा जास्त टाकला जाऊ शकत नाही। त्यामुळे आता 17 दिवसानंतर पुण्यातल्या कोपऱ्यावरती कचऱ्याचे मोठे ढीग टाकल्याचं पाहायला मिळतंय। 17 दिवसानंतर ही समस्या अधिक तीव्र होताना दिसते आहे। हा एका बाजूला प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याचे लोकप्रतिनिधी महापौर मुक्ता टिळक आणि गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावरती निघालेले आहेत। महापौर मुक्ता टिळक या 8 दिवसांसाठी मेक्सिकोमध्ये जी महिला सक्षमीकरणासाठी एक परिषद होते आहे त्यासाठी सहभागी होण्यासाठी जात आहेत। तर पालकमंत्री गिरीश बापट हे 2 मे ते 11 मे या कालावधीसाठी ऑस्ट्रेलियाला निघालेले आहेत। पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे तर गेल्या काही दिवसांपासून परदेशामध्येच आहेत। त्यामुळे हे सगळे 2 महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि आयुक्त बाहेर असताना पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न सुटणार कसा किंवा सुटणार का, तर हा प्रश्न निर्माण होतो आहे। गेले अनेक वर्ष पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न असाच रेंगाळलेला आहे। आधीचे सत्ताधारी असतील किंवा हे असतील, यामध्ये कोणीही गांभीर्य दाखवतंय असं पाहायला मिळत नाही। त्या ठिकाणी जे काय आंदोलन होत आहे त्या आंदोलकांची चर्चा करून त्या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न होताना या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळं 17 दिवसानंतर पुण्याची कचरा समस्या अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं। निश्चित मंदार, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पुणेकर लोक आहेत ते कचऱ्यात आणि नेते मंडळी, लोकप्रतिनिधी ते मात्र परदेशात जाण्याच्या तयारीत दिसतात।